आपल्या गावाला साजेसा अभंग आहे. या गावाला वारीचा आणि संतांचा दोघांचा वारसा आहे. एक काळ असा होता, प्रत्येकाच्या घरात वाघुऱ्या होत्या आणि बाबा आल्यानंतर असा काळ आला, प्रत्येकजण टाळकरी झाला, माळकरी झाला, भजन करायला लागला आणि गावामध्ये परिवर्तन झालं आणि गाव बदललं. एका व्यक्तीच्या संगतीनं परिवर्तन झालं. विठ्ठल विठ्ठल एका व्यक्तीच्या संगतीने परिवर्तन झालं. एका व्यक्तीच्या संगतीने कुटुंब समाप्त होतं आणि एका व्यक्तीच्या कर्तृत्वाने देश मोठा होतो. एकमेवा द्वितीयम जे म्हटलं ना भगवंताचं वाक्य, त्याच्या फार माणसं नाही लागत देश सुधारण्यासाठी. ज्यांनी ज्यांनी धर्म सुरू केलेला आहे ते किती लोक होते. ईसाई धर्म सुरू केला एकच येशू ख्रिस्त. मुस्लिम धर्म सुरू केला मोहम्मद. एक व्यक्ती. परिवर्तन कसं येतं जीवनामध्ये, तसं काही काही जीवनामध्ये जर गेलात तुम्ही तर ते कळलं पाहिजे आपल्याला. काय कळायला पाहिजेत. आता शहरातली माणसं असतात, त्यांना या गोष्टी माहिती असतात. शहरातल्या माणसाला एक वस्तू कुठे मिळते ही माहिती असते. पुण्याला जर तुम्ही गेला ना तर चर्चा असते, वडापाव कुठं खायला पाहिजेत, मिसळ कुठं खायला पाहिजेत. हे जसं आहे तसं पोट दुखत असेल तर कोणाकडे जायला पाहिजेत, डोकं दुखत असेल तर कोणाकडे गेलं पाहिजेत. नसाचा डॉक्टर कोणता आहे? एक व्यक्ती आहे. आणि ज्याला काय नुसता डॉक्टरकडे जर गेला ना काय वाटोळं करून ठेवेल सांगता येणार नाही. तो नावाचा डॉक्टर आहे. मी एकदा मागे वेंगुर्ला गेलो, तो मोठा माणूस होता. तो त्याचे मित्र डॉक्टर, तो डॉक्टर, दोघांच्या प्रॅक्टिसमध्ये अंतर. हा जो डॉक्टर होता त्याला कळालं की हा अमेरिकेला आहे, पैसे कमवतो. अक्षरशः त्याच्या आईला चुकीची ट्रीटमेंट दिली. कळालं का तुम्हाला? कशा करता? तो पैसे पाठवतोय आणि हा मेडिकलचा आहे आणि अमेरिकेत प्रॅक्टिस करणारा मेडिकलचा आहे. मग दोघांना एकमेकाची भाषा कळते. मग खाली बस ना. विठ्ठल विठ्ठल राधे राधे बसू दे, तू डिस्टर्ब ना करू. विठ्ठल दोघंही मेडिकल आहेत. औषध भारतामध्ये कोणतं दिलं आणि सांगितलं कोणतं. 2 वर्षामध्ये त्या बाईला चालता येणं बंद झालं, फक्त पैसे कमवल्यामुळं. आता हा दृष्टांत आहे पैसे कमवल्यामुळं. पण जर तुम्ही वर्तमान काळातलं मार्केट बघितलं ना, ते दुधाचा असो, भाजीचा असो, धान्याचा असो, सगळं डुप्लिकेटच प्रकार आहेत. मी असं ऐकलं होतं बरं का, मला नेमकं माहीत नाही आहे. 65 कोटी लिटर दूध लागतं भारताला आणि तयार होतं 55 कोटी लिटर. मग 10 कोटी लिटर दूध येतं कुठून? याचा अर्थ डुप्लिकेट आहे. एक जण दुधावाला माणूस आहे, दूध विकणारा, मुंबईला गेला, त्याने म्हणजे जेवणासाठी ती पनीरची भाजीच खाल्ली नाही. कोणी? दूध विकणाऱ्याने. मग त्या मित्राने विचारलं, दुधाची भाजी का नाही खात, पनीर का नाही खात? ते म्हणे दूध कसं आहे ते मला माहिती म्हणे. दूध विकणारा पनीर खात नाही. विठ्ठल आणि त्या आता थोडंसं परिवर्तन झालंय. जुन्या काळामध्ये पेट्रोलमध्ये राखेल टाकायचे, डिझेल तर असा एक भगवानगडच्या परिसरातला माणूस आहे, राखेलच्या टँकरमध्ये 1 लिटर केमिकल टाकलं की अख्खं डिझेल व्हायचं. 1 लिटर 10,000 लिटर डिझेल व्हायचं. खुशाल विकायचा तो. 100 एकर जमीन आहे त्याची, बागायती आहे. समाजाचं काय होतं, लोकांचं काय होतं, गाड्या किती खराब होतात, स्वास्थ्य किती खराब होतात, माणसं विचार नाही करत. पण एक जर खमक्या निघाला, परिवर्तन होतं. तुम्हाला मी 2 मुद्दे सांगतो आज, तुमच्या लक्षात येईल.
इथे ज्यावेळेस आपण राहतो त्यावेळेस जातीचे वाद होतात, धर्माचे वाद होतात, दंगल होतात इथे. पण तुम्ही दुबईला जा, सौदी अरबमध्ये जा, समोर माणसं कापतात जर चूक केली तर. चूक केली तर दर शुक्रवारी, चौकाचं नाव आहे सौदी अरबमध्ये, आणि त्या दिवशी जो शुक्रवारची जर नमाज अदा केली की तिथं लोक जमा होतात आणि त्यांच्या समोर त्याला कापतात माणसाला. आत्तासुद्धा तिथं ह्युमन राईट नाही, विचारणार नाही, काही नाही, काही नाही. इतकी चोरीच होत नाहीत महाराज, डुप्लिकेटच मिळत नाही त्याच्यामध्ये. कायद्याचा धाक आहे, तुकोबारांचा अभंग आहे बरं का. अन्यायाशी राजा न करिता दंड, म्हणजे जर अन्यायी माणसावर दंड नाही केला तर समाज बिघडतो. आता तुम्ही सगळे आमच्या जवळचे आहेत. मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा तुमच्याकडे कीर्तन केलं होतं मी 87-88ला. मी मागाशी बोललो तुम्हाला. आता ह्या भागात कीर्तन करत असताना तुम्ही 20 वर्षापूर्वीचा गड बघितला. जाताना इथून भाकरी घेऊन जायच्या, येताना आता बुंदी घेऊन येतो आपण. परिवर्तन करायला एक माणूस लागतो. मी किती शिवाय खातो माहिती तुम्हाला. एक भाग आहे ज्यांची गडावर श्रद्धा आहेत ते म्हणतात शास्त्रीच पाहिजेत, आणि ज्यांना शास्त्रीचा द्वेष आहेत ते म्हणतात आकडे किती करतो किती. पण एक व्यक्ती घराला मोठं करतो, देशाला मोठं करतो, एक किती बर्बाद करतो. त्याचं उत्तम उदाहरण रावणाचं आहे. सोन्याच्या घरात राहणारा रावण, ज्याचा मुलगा इंद्रजित आहेत, मंदोदरीसारखी पत्नी आहेत, सगळं व्यवस्थित चाललेलं आहेत, देव ताब्यात, सत्ताधारी सगळं आहे. एक दुर्बुद्धी सुचली, स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. एक निर्णय चुकला. असं का झालं जीवनामध्ये? तो ज्ञानी आहे, वाक्य नीट आहे का? तो ज्ञानी आहे याच्यावर संशय नाही, इच्छा बरोबर नाही. दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या. मला मेंदू आहे पण माझी इच्छा कशी आहे त्याच्यावर माझी मित्रता आहे. तुम्ही वैद्यकीय असाल, सत्ताधारी असाल, श्रीमंत असाल, तुमची इच्छा कशी आहे याला महत्त्व आहे. गरीब आहे, लोक त्याचं मंदिर बांधतात. श्रीमंत आहेत, त्याच्या घरात लोक पाणी पित नाहीत. विठाला मराठी कळाली ना? बुद्धिमान आहे, धनवान आहेत, प्रतिष्ठित आहे, पण त्याची इच्छा बरोबर नाही, लोक त्याच्याकडे जात नाहीत. आणि चांगला इच्छावाला आहेत, सगळी लोक त्याला विश्वास ठेवतात. तुम्ही अनेक वेळा आपण नारळी सप्ते करतो, तर ज्याच्या घरात खायला नाही त्याच्याकडं सप्त्याचा व्यवहार 1 कोटीचा. मी एका गावाला विचारलं, रे याचं घर नाही, काय नाही, काय. महाराज तो इमानदार आहे म्हणून त्याचं घर तसं आहे. मराठी कळाली का? आणि जर तो इमानदार नसता त्याचं घर किती मोठं झालं असतं. इमानदार माणसं लवकर श्रीमंत होत नाहीत इमानदारीमुळे, आणि त्याच्या हातात सगळा पैसा त्याच्यामध्ये. परिवर्तन कशात आहेत? मेंदू चांगला आहे, हृदय चांगलं नाही. मराठी कळाली? मेंदू चांगला आहे, बुद्धिमान आहे. आता मी तुम्हाला उलटा एक प्रश्न विचारतो. तुमच्या घरातली जी तुमची पत्नी आहे ती हुशार असावी का चांगलं वागणारी असावी? काही शंका? कमी हुशार असेल, स्वयंपाक कमी येत असेल, लोक भागून घेतात. पण अत्यंत हुशार आहे, देखणी आहेत, पण वागायला चांगली नाही, लोक पसंत नाही करत. पतिव्रता म्हणून त्याला मानत नाही, हाच परमार्थ आहेत. हेच जीवन आहे. तुम्ही किती बुद्धिमान आहेत याला आमच्या इथे किंमत नाहीत. तुमची भावना काय पहिल्या चरणात सांग. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेचे व्हावे माझी आस, हेचे व्हावे
हीच व्हावी माझी आस इच्छा. काय इच्छा व्हावी? जन्मोजन्मी तुझा दास. सगळी बसलेली माणसं आहेत. भगवान बाबांच्याकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं त्यांना संसार नाही, पण संसार केला त्यांनी. गड म्हणजे संसार आहेत. मुलं शिकावेत. औरंगाबादला हॉस्टेल काढलं, गडावर हॉस्टेल काढलं, खोकर मोला शाळा काढली बरं का बाबांनी. हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की मी फार हुशार आहे, अजिबात नाही. गादीवर बसण्यापूर्वी भगवान बाबांच्या जवळ तयार झालेली माणसं होती आणि बसायच्या अगोदर 2 वर्ष त्यांनी मला ट्रेनिंग दिली. ह्या गावात हा माणूस आपला आहे, हीच व्हावी माझी. मराठी कळाली? ह्या गावामध्ये ह्याच माणसावर विश्वास ठेवायचं, दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा. आणखीन तुम्हाला पुढं सांगतो. तुम्हाला विदर्भामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अशी गावं आहेत 3 पिढ्याचे. त्याच गावाने बाबाला चहा आणायचा, त्याच घराने जेवण आणायचं. मी नवीन गादीवर बसलो 2003ला आणि पैठणची वारी होती. समजण्यासारखा विषय बरं का. आणि सावरगावकरांनी विशेष करून लक्षात ठेवा. आता दिंडीबरोबर मी गेलो. येताना पुन्हा परत आलो. प्रभू वाडगावच्या शेजारी येताना मुक्काम असायचा, पिंपरी येताना. आता मी ते वॉच करत होतो, कुठं काय कसं गड आहे, काय चाललंय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती माणसं आली जी बाबाला जीव घालतात. मोठे बाबाला, गुरुवर्य भीमसिंग महाराजाला, नंतर मला. तर मला बोलवायला आली जेवायला. मी गेलो उठून जेवायला. अशी कोपी होती आणि त्या कोपीमध्ये 2च माणसं बसू शकत होते आणि एक टोपलं. पिंपरीची गोष्ट आहे, नाव घेऊन सांगतो तुम्हाला. आम्ही त्या कोपीमध्ये म्हणजे कुठं जेवायचं म्हणजे इथं शिरा म्हणे आतमध्ये. मी बसून आतमध्ये शिरलो. ताट ठेवायला एक जागा, एक टोपलं, बाई समोर बसलेली, मी इकडं बसलेलो. बघा भगवानगड. खाली मान घालून जेवलो मी. बाहेर आलो. म्हणलं काय बाबांनी एक एक प्रथा चालू केली. बाहेर आलो. म्हटलं चला आता आपण पान खाऊ, बडीशेप खाऊ. म्हटलं कुठे? हे काय बिल्डिंग आपलीच आहे म्हणे. म्हणलं हे भगवान बाबांची म्हणे. त्यांची परंपरा इथं जेवायची आहे. माझी बिल्डिंग आहे, पण बाबा बिल्डिंगमध्ये जेवत नव्हते. त्यावेळेस बिल्डिंग नव्हती, आम्ही जपून ठेवलेली. आश्चर्य वाटेल, त्या गावामध्ये एक पण समाजाचं घर नाहीत, त्यांनी ती जपलेली. एक पण. हे जातीवादी लोक आहेत ना, यांनी कधी कधी धडा घ्या. काय आहेत? मूर्ती म्हणून गाव आहे, 4 नारळी सप्ते झालेले आहेत. नागापूर आहे आपल्या गावाच्या शेजारी, एक घर नाही आहेत. बाणेर आहेत, कितीतरी गाव. बाबा गेलेलं गाव असलं पाहिजे. समाज कोणता याला महत्त्व नाही. ती झोपडी बनवून ठेवलेली, तिथं जेवणाची प्रथा आहे. कमाल आहे की नाही? तुम्ही करू शकता असं?